या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळालं. भरभरून लोक चला पहिला चेंडू चौकार तुम्हाला बघायला मिळतो महेशच्या बॅटीतून. 6 षटकाचा सामना असणार आहे हा, नोंद घ्या. चला एम के 5 बॉलर, 6 षटक 5 बॉलर. एम के बॉलर 12वा खेळाडू पाठवा. पुन्हा महेश इथे बघा चेंडू टटवलाय, सरळ चेंडू जातो लॉंगच्या डोक्यावर. 1 धाव 2 धाव बघता बघता चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. खणखणीत चौकार बघायला मिळतोय. 2 चेंडू 2 चौकार. काय महेश राऊत यांच्याकडे ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. विदित आहे नॉन स्ट्राईकला. चला एम के ब्रदर्स तुमचा 12वा खेळाडू येऊन द्या, पाठवा. कंपल्सरी हा नियम लक्षात ठेवा, नाहीतर 3 रनची पेनल्टी असणार आहे. पुन्हा चेंडू टटवला, यायला बघ एक्स्ट्रा कोच डोक्यावर जातोय. सरळ 1 धाव 2 धाव बघता बघता अप्रतिम झेल पकडला गेला इकडे. आणि इथे बाकी गडी बाद होतोय तो महेश नावाचं वादळ समापन होतं. आणि अशा पद्धतीने इथे बाकी जातोय विकेट. मी किरणांना विनंती करतो की दोघांचा पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान करा. या गजानन महाले आणि नितेश यांना बाकी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाते. निश्चितच खूप भरभरून प्रेम ज्याने आमच्या ह्या टुर्नामेंटवर केलं. तुमच्या बाहेरचा चेंडू इथे बाकी वाईट घोषित केलं गेलंय. अवंत धावांची धावसंख्या वाढते. चला आदरणीय भाग्यश्री ताई या मंचावर, या मंचावर या ना प्लीज प्लीज या. एक आगळं वगळं व्यक्तिमत्व ज्यांच्याकडून मिळालं. ताई या प्लीज. आपण बघत आहात आमच्या वहिनी साहेब पण आहेत, आमच्या ताई साहेब पण आहेत. आणि खरोखरच ज्याने नेहमीच कोणतेही कार्यक्रम असो भरभरून सपोर्ट आपल्या मिस्टरांना केलाय. आणि अशा भगिनी ताई या. आणि इथे बाकी बघायला मिळते चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. काय सुंदर फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. आणि हा फलंदाज तो म्हणजे आतिश जादू नावाने ज्याला ओळखलं गेलं. पण आता बाकी सूर्य गेलाय, आता जादूच चालेल की नाही ते सांगता येत नाही. पण अप्रतिम फलंदाजी करत असताना बघत आहात. रसिक मायबाप प्रेक्षकांनी पहिल्याच दिवसापासून सकाळच्या 17 या स्पर्धेला बाकी मोठा मोठा प्रतिसाद दिला. प्रत्येकाचा तुमचा सपोर्ट आणि तुमच्या सपोर्ट विना, तुमच्या सहारा विना हे आपण करू शकत नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये बघितलं की दुसऱ्या वर्षीचं दुसरं पारितोषिक आजच आमचे लाडके लोक म्हणजे जिल्हा अध्यक्ष पत्रकार आपण बघितलं त्यांनी आम्हाला डिक्लेअर केलं आहे. 13 धावसंख्या फरकावर बघायला मिळते. पुनश्च आपल्या सरकारला पुढचा चेंडू. इथे बाकी चेंडू टटवला आहे, सरळ जातो मिड विकेटचा रिझनला. फड सुंदर बघायला मिळालाय. गुड वर्क शाबास कडनं पाहायला मिळते. झेल सुटतोय पण जो क्लास बघितला त्याने षटक क्षणाचा धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 14. तर पहिलं षटक संपलं 14. त्याला घाई करा, दोन्ही षटक पटापट करा, तुम्हालाच अंधार होणार नाहीये. पण 6 षटकाचा सामना 5 गोलंदाज या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतील. भरभरून लोकांनी प्रेम केलं गेलं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात एक नामांकित स्पर्धा, एक विक्रम बघायला मिळते की पहिल्या चेंडूपासून मैदानाच्या बाहेर कोणत्याही प्रेक्षकाने कॅच पकडा त्यांना गॉगल देण्यात येईल. महिलांनी 2 हातामध्ये कॅच पकडा त्यांना गॉगल देण्यात येईल. आणि हे तुम्हाला पाहायला मिळते. चला आता बघायला मिळते गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो निश्चितच शहबाज माजगावकर. आपण बघत आहात पहिलं षटक संपलं 14 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. इथे बाकी चेंडू पकडला. ओहो वाट कॅच नाही, कॅच सुटलाय. इथे बाकी झेल सुटलाय. अप्रतिम प्रयत्न केलेला मला वाटतं वॉसिम यांच्याकडनं. आणि इथे बाकी सरफराज का अफड केलं होतं, सुंदर अफड केलं होतं. हातामध्ये चेंडू आला पण शेटारला जेव्हा हाताचा कोना जेव्हा लागला तेव्हा हाताचे बोटं उघडले गेले आणि झेल सुटला गेला.
अप्रतिम गोलंदाज मेहराची फलंदाजी कोण विसरू शकतो, मेहराने केल्याने गोलंदाजी कोण विसरू शकतो. विश्व नेटवर्कच्या माध्यमातून तुम्ही आपल्या बघत आहात. रोशन ठाकूर आणि अक्षय म्हणजे अक्कू एक ब्रँड फलंदाज म्हणून इंग्लिश फायनलवर ओळखले, ही पंचगिरी करतायत. ओ ॲब्सोल्युटली गुड ऑफ ड्राईव्ह ज्याला म्हटलं जाते, परफेक्ट अँड क्लास आणि दर्जा बघायला मिळाला. फटक्यातून फुटवर्क किती सुंदर बघायला मिळालं. चेंडूच्या शेवटपर्यंत आले, मधल्या फळीमध्ये चेंडू घेतला, हलक्याने ढकललं गेलं आणि एक धावानेशी जो विचार केला धावसंख्या होते ती 16 धावा. एक दर्जेदार मेजवानी मैदानाच्या आतमध्ये चेंडू फळीचं द्वंद्व युद्ध आपण पाहत आहात. पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना शहबाब माजगावकर. ओ मोठा फटका खेळायचा होता, चांगला कमबॅक केला, गुड बॉलिंग वर्क. खऱ्या अर्थाने आपण विचारलं पहिल्या सामन्यात 107 धावा केलेला हा संघ तो बघायला मिळतो का, हा विचार केला, परीक्षण केलं, टीम मिटिंग केली आणि मग गोलंदाजाचा क्रम बदलले गेले, गोलंदाज बदलले गेले आणि त्यानंतर बाकी जो परफॉर्मन्स दिला तो बघता बघता अप्रतिम पाहायला मिळतोय. इथे फरकावर धावसंख्या लागलाय ती 16. 6 षटकाचा सामना असेल. आता 3 चेंडू टाकून झाले, पॉवर प्लेचे अजून 3 चेंडू उरलेत. चेंडू हवेमध्ये, चेंडू कव्हरच्या रिजनला, इथे बाकी झेल पकडला जातो आणि बघता बघता इथे पुन्हा दुसरा गडी तंबूत परततोय. आतिश जादू याला म्हटलं जातं, हा बाद होतोय. 5 चेंडू. फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय दीपक गुरम, नीमचा छोटा भाऊ तुम्हाला बघायला मिळतो. दीपक गुरम मोठा आहे, हा उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज अष्टपैलू खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. उद्याच्या सत्रात देखील तुम्हाला 4 मोठमोठे संघ बघायला मिळतील. मग धनंजय बघायला मिळेल, तिथे अतुल जाधवचा परफॉर्मन्स बघायला मिळेल, तिथे मनोज राऊतचा परफॉर्मन्स बघायला मिळेल. बरेचसे खेळाडू उद्या 2 हात करताना पाहायला मिळतील. इथे बघा फील्ड अँड थ्रो करायला एक धाव, थोडंसं थ्रो गॅदरिंग चुकीचं होतंय परंतु लेट लावला आणि बघता बघता 2 धाव पूर्ण होत आहेत. परफेक्ट सेटलमेंट ज्याला बघायला मिळते, धावबाद कसं हवे तशा ठिकाणी उभे होते पंच आमचे आणि बघता बघता 2 धावसंख्या होती ती 18 धावा. काय प्रतिसाद मिळतोय पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला. मागील 8 वर्षापासून करायची नाही करायची प्रयत्न चालू होता. अखंड बघताना आमच्या निलेश पाटील सर्व प्लेयर एकत्र, तारापूरचे तमाम नागरिक, आमचे मालक आणि सर्व सपोर्टर्स हे सर्व एकत्र आले आणि बघता बघता एक सोनियाचा दिवस आज खऱ्या अर्थाने 25 जानेवारीमध्ये उजडला, जानेवारी महिन्यामध्ये. आणि बघता बघता बघायला मिळतात धनंजय आजपासून तयारी की उद्या मी काय करणार आहे. पण हा काय कानवड केलाय, चेंडू हवेमध्ये सरळ आणि हातामध्ये मेहराजचा झेल आणि इथे बाकी बघता बघता तिसरा झटका दीपक तंबूत परततोय. 2 धावेवरती मोठा झटका बसतोय. दिवसात खऱ्या अर्थाने बॅटिंग कोणाची बघायला त्या गौरव ह्या माणसाची. काय फलंदाजी केला. सकाळच्या सत्रात गुड बॅटिंग, पहिला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. दुसऱ्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी, संघ पराभूत झाला. जिथे आपण 2दा सुपर ओव्हर पाहिली, एक निश्चितच मोठं योगदान दिलं गेलं त्या बॅटिंगमध्ये. एका साईडला संपूर्ण संघ ऑलडाऊन झाला पण एकाने बाकी लढाई जिंकली आणि बघता बघता एका साईडला 61 धावाचं आव्हान दिलं. 61 आव्हान दिलं, मॅच बरोबर झाली. मग सुपर ओव्हर झाली, सुपर ओव्हर देखील बरोबर झाली. मग दुसरी सुपर ओव्हर झाली आणि ते सामन्याचा डिसिजन झाला. चला इनिंग ब्रेकमध्ये आपण युक्ता यतीन जाधव मॅडम आपण तुमचा सत्कार करणार आताच करूया इनिंग ब्रेकमध्ये. ओ पुन्हा एकदा गडी फाईन लेगच्या रिझनला बघायला मिळते. का सुंदर बॉलिंग वर्क पाहायला मिळते. चला आपण जाऊया इनिंग ब्रेक. अवेद जुमानी या आपण आदरणीय युक्ता यतीन जाधव मॅडमचा आपण पुष्पगुच्छ घेऊन सत्कार करणार आहोत. या आमचा सत्कार अवेदजी या मॅडम, या आमचा सत्कार स्वीकारायचा आहे. निश्चितच आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं आपण इथे करतोय. पुष्पगुच्छ घ्या आणि निश्चितच सन्मानित करायचं आहे.
युक्ता यतीन जाधव खरोखरच एक मोठं व्यक्तिमत्व तुम्हाला बघायला मिळेल. यतीनच्या पाठीमागे एवढी मोठी ढाल असेल तर काय डिफेन्स करू शकत नाही पाहायला मिळेल. जोरदार टाळ्या झाला पाहिजे आमच्या वहिनी साहेब ताईबाईसाठी. युक्ता यतीन जाधव मॅडम आपण बघत आहात ज्यांच्या खरोखरच असंख्य प्रतिसाद पाहायला मिळतो आणि त्यांचा असा प्रतिसाद आहे म्हणून ही यतीन जाधवची ढाल ही त्याची डिफेन्समध्ये पाहायला मिळते आणि ही शक्ती खऱ्या अर्थाने बघायला मिळते. दुसऱ्या साईडला आपण बघत आहात आमच्या भारती विनायक जाधव मॅडम या तुम्हाला देखील सन्मानित केलं जातं आणि विनंती करतोय मी किरण जाधव तुम्ही त्यांना सन्मानित करायचं आहे. भारती मॅडम या तुम्हाला देखील सन्मानित केलं जातं. खरोखर तुमचं असलेलं प्रेम आणि असलेल्या क्रिकेटवरची आस्था ही इकडे आम्हाला बघायला मिळते आणि खऱ्या अर्थाने तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग 2025 तुम्हाला सन्मानित करता. जोरदार टाळ्या भारती मॅडमसाठी देखील असायला पाहिजे. कुठेही गावाचे मॅच असो कुठेही गावातले मुलं असो घरात जेवण बनवायचं नाही पण पहिलं क्रिकेट बघायला जायचं आहे ही भाषा आणि जी जिद्द आपण पाहिलीत या स्थानापन्न आणि मॅचचा आनंद लुटायचा आहे. तर बघितलं आपण आतापर्यंत जातोय पुन्हा शिरा गोलंदाजी करतो. मेहराज अब्सोल्युटली गुड बॉलिंग अँड गुड बॅटिंग आजच्या दिवसात त्याच्याकडनं पाहिलीत. हो इथे बाकी जेल घेतलाय आणि याच्या भाषेतला एक पेट शब्द आहे कॅच ले आणि तशामध्ये कॅच घेतला गेलाय. इथे बाकी थोडीशी संध्याकाळ झाला हवेची आर्द्रता कमी गेली की चेंडू बाकी कमी प्रमाणात बाहेर जातो. ॲक्च्युली जर बघितलं तर हवा जाड होते गुरुत्व आकर्षण शक्ती कमी होते आणि अशा वेळेस जर मोठमोठ्या फायनल मॅच होतात तेव्हा टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतात हे आपण अनेक वेळा बघितलेत. इथे बाकी बघूया मैदानाच्या आतमध्ये जिथे गडीबाज झालेत ते आता बाकी जातो निमेश बाणे. नवीन बॅट्समन जातो नितीन दवणेकडे क्षमता आहे. गौरवला स्ट्राईक केला म्हणजे पण गौरवला स्ट्राईक येतात पण तुम्हाला धावा बघणार नाही. MK ब्रदर्सकडनं तुम्ही एकमेव फलंदाज पाहिला ज्याच्याकडून खूप मोठ्या धावा झाल्यात आजच्या स्पर्धेमध्ये दिवसात. गौरव ज्याच्याकडून बघितलं संपूर्ण जबाबदारी सांभाळतो आणि मोठमोठ्या धावा काढण्याचं काम करतो. आता जर बघितलं तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि फरक धावसंख्या आहे ती 18. पुन्हा मेहराज ओ गुड बॉलिंग ऑफ साइड ऑफ स्टंप परफेक्ट लाईन अँड लेन टिच्चून मारा केला जातोय. कोणत्याही प्रकारचं रूम देत नाही ना शॉर्ट ऑफ लेन ना ओव्हर पिच ना फुल टच ॲक्युरेट स्पॉट गुडला स्पॉटमध्ये चेंडू सरळ बाहेर काढतोय. गुड फिल्डिंग वर्क आणि खरोखर चांगली किपिंग बघायला मिळते तुम्ही साकीर मुल्ला यांच्याकडनं. 2 चेंडू या षटकातले बाकी आहेत बघू अजून एक देखील धाव नाही आहे. गुड बॉलिंग वर्क आणि आजच्या दिवसातला जर हा चेंडू डॉट गेला तर पहिलं मायदानी षटक बघायला मिळेल आणि ते पाहायला मिळेल का काय सुंदर दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते. का म्हटलं जातं अष्टपैलू खेळाडू त्याचं वित्तीय उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत मेहराज नावाच्या गोलंदाजाकडनं. 5 चेंडू डॉट टाकले तिसऱ्या षटकातले. चेंडू हवेमध्ये इथे झेल होईल का पाहिजे साकीर मुला चेंडू जातोय बाकी झेल सुटते का सुंदर वर्क केलं होतं. धाव निघत नाही आणि मॅडन षटक पहिलं मॅडन षटक या स्पर्धेतलं बघायला मिळते आणि तो मानकरी ठरतो मेहराज. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. आजच्या दिवसातला पहिला मॅडन षटक मेहराजकडनं बघायला मिळते. 2 विकेट देखील या षटकात त्यांनी घेतलेत आणि अशा पद्धतीने आपण एकंदरीत विचार केला षटक झाली 3 आणि फरक धावसंख्या ती 18. जाऊ नका दादूस अजून आपल्यामध्ये आहेत. मॅच संपल्यानंतर 10 ते 15 मिनिटं ते आपल्यासाठी गाणे गाणार आहेत. जर 18 धावा आता बाकी तुम्हाला गोलंदाज ज्याने बघायला मिळतो अप्रतिम झेल घेण्याचा प्रयत्न केला. सरफराज नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 3 षटक 18 धावा आणि याच फलंदाजाकडनं धावा निघतील. धावा कोण काढू शकतो ते एकमेव गौरव सातत्यपूर्ण आपल्या संघासाठी 2 सामने धावा काढण्याचं काम केलंय. आकाश मेहर आमचे मनापासून सकाळपासून स्कोरिंग करतात. एखाद्या बँकेमध्ये नोकरी ह्याला जर मिळालं तर परिपक्व काम करण्याचं अकाउंट खूप चांगलं सांभाळण्याचं काम त्याच्याकडून लेखाजोखा बघायला मिळतोय. आपण बघितलं एक 200 रुपयाचं काउंटर कुपन तुम्हाला रेड शेप कडनं दिलं गेलंय. सकाळच्या 17 पासून त्याने बाकी काम केलंय. ओ गुड बॉलिंग चेंज ऑफ पेस टाकलाय. खरोखरच कौतुक करायला पाहिजे गोलंदाजाचं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. पण मेहराजचं गुड बॉलिंग परफॉर्मन्स उत्कृष्ट फलंदाजी केली आपल्या संघासाठी. माजिद फायटर संघ हा तुम्हाला बघायला मिळतोय. तारापूर मोहल्ल्यातले जास्तीत जास्त खेळाडू या संघामध्ये आपल्याला बघा नियाज माझगावकर आणि सोहेल माझगावकर हे 2 संघ मालक आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळाले. निश्चित चांगली स्पोर्ट्समन स्पिरिट दोन्ही संघाकडनं आम्हाला दाखवण्यात आलं की आम्ही एक षटक कमी केलं तरी मान्य केलं आणि हेच तर खरं खेळाडूती तुम्हाला बघायला मिळते. आयुष्यात पुढे जायचं असेल ना ह्या सर्व गोष्टीचा मायना आपल्याला पूर्ण ठेवला होता. पुन्हा सरफराज
आहा हा काय कन्वर्ट केलाय चेंडू. प्रत्येक चेंडू बॅटवर षटकारच बघायला मिळतोय. अफूड गुड बॅटर. फुटवर्क खूप सुंदर आहे या खेळाडूचा आणि बॅकलिप मध्ये एवढी ताकद आहे की क्षणार्धामध्ये चेंडू बाहेर टाकला तर सरळ चेंडू जातो मिड विकेट डोक्यावर. 6 धावा. देखील मॅडम षटक नव्हतं तर त्यांच्या नावावर बघायला मिळालाय. काय सुंदर आयोजन बघायला मिळते. अविस्मरणीय अनेक तुम्हाला भेटी पाहायला मिळतात. हो इथे बाकी बाल बाल बच गए. आप थोडक्यात स्टंपवरनं चेंडू निघून गेला. थोडंसं फेरपरी काहीतरी कानमंत्र नियास माजगावकर यांनी त्यांना दिला आणि तो कानमंत्र पूर्णतः चांगला पहिले बघायला मिळतोय. एक लिजेंड क्रिकेटर आणि खऱ्या अर्थाने सगळे मैदान गाजवणारा महाराष्ट्रातला मोठा पॅकर खेळाडू म्हणून नियास माजगावकरला पाहिला गेला. मामसासरांचा आवडता खेळाडू म्हणून त्याला प्रोत्साहित देखील केलं गेलं होतं. वेल लेदर क्रिकेटर म्हणून त्याला बघितलं गेलं. पुन्हा आपल्या सगळ्यांना पुढचा चेंडू सरफराज. ओ शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता. काहीतरी याला करवर्तन करताना बघायला मिळालाय. कमी वेगाचा चेंडू फलंदाज थोडासा टायमिंग चुकतोय आणि इथे डॉट चेंडू जाऊन धावसंख्या अजून देखील स्थिरावलाय. 35 षटक मार्गस्थ आहे. पण या वातावरणात चौथं 6 षटक या वातावरणात 60 धावा जरी झाल्या तरी खूप मोठा सामना बघायला मिळेल. पुनश्च एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. गुड बॉलिंग गुड बॉलिंग. ह्याला म्हटलं जातंय अक्कल हुशारीने जगायचं आणि आयुष्यामध्ये रागावर मात करून पुढे कसं जायचं हे बघायला मिळतात. 2 चेंडू मारला नाही ॲग्रिकल्चर पण नियाज माजगावकर यांनी त्याला कानमंत्र दिलं बघायला मिळतात. षटक सबरी 4 आणि फरका धावसंख्या आहे ती 30. आता बाकी मेहराज बघूया कसं टाकतात. याच्या अगोदरचं षटक मेहराजने पूर्णतः टाकलं. जरा घाई करा. एकमेव षटक टाकलं ते मॅडन याच्या अगोदरचं पूर्वीचं. आता समोर फलंदाज जो बघायला मिळतो आहे म्हणजे नितीन नावाचा फलंदाज. नितीनकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची. जास्तीत जास्त स्ट्राईकवर गौरव कसा येतो हे बघण्याचं महत्त्वाचं. कारण गौरवकडे मोठा क्लास मोठा टास आणि आत्ताचीबाजी फटकेबाजी करून धावा जमवण्याचं काम आपण संपूर्ण दिवसात त्याच्याकडनं पाहिलंय. इथे चेंडू हवेमध्ये जातोय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू येतोय. इथे बाकी झेल सोडला पण धाव एकच घेतली कारण स्वतःवर मेहराज. डॉट चेंडू इथे झेल सोडला गेला आणि झेल जो सोडला त्या खेळाडूचं नाव शेहबाज कडून झेल सुटलाय. कारण झेल पकडला असता तर स्ट्राईक पासून वंचित राहिले असते गौरव. एक मोठा क्लास आणि मोठा टेम्परमेंट तुमच्यासाठी होता. पुन्हा एकदा शेहबाज काय गोलंदाजी करतो आज. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग टुडे. थर्डमॅन बघायला मिळते. पॉईंट बघायला मिळते. डीप कव्हर बघायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळते. लॉंग ऑफ बघायला मिळते. लॉंग ऑन मिड विकेट मिड ऑन आणि स्क्वेअर लेग हे पाहायला मिळतात. याला बाकी स्ट्रेट सरळ चेंडू फॉलो थ्रो मध्ये 1 धाव बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होती ती 32 धावा या फलकावर लागला. 5वं षटक मार्ग. आजच्या दिवसाला शेवटचा सामना. यातील विजेता संघ हा बाकी तुम्हाला संघ बघायला मिळणार आहे तो दुसरा सेमीफायनलसाठी. रेड शेप हा संघ ऑलरेडी क्वालिफाईड झालाय. यातील विजेता संघ हा दुसरा संघ आम्हाला बघायला मिळेल. एकंदरीत या स्पर्धेमध्ये 8 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ एक चेंडू लागून जातोय फाईन लेगच्या रिझनला. इथे बाकी चेंडू 1 धाव 2 धाव आणि इथे चेंडू जातोय सीमा पलीकडे 4 धावा. सकाळच्या सत्रामध्ये 107 धावा केल्या. त्यानंतर बघा दुसरा सामना ज्यासाठी जी रणनीती त्यांनी आखली गोलंदाजीसाठी आणि बॉलिंगसाठी खूप बघायला मिळते. कुणालचे हा शिवशोधात. उद्या बाकी तुम्हाला सर्वांचं क्रिकेट आम्हाला बघा. एका साईडला कुणाल, एका साईडला धनंजय, एका साईडला मनोज, एका साईडला अतुल असे मोठमोठे खेळाडू. उद्या एखादा यतीन असे, एका साईडला किरण जाधव असे इथे बाकी चेंडू ट्रॅव्हल केला स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये. चेंडू खाली जातोय खेळाडू आणि इथे बाकी गडी बाद होतो आणि बाद होतोय तो खेळाडू.
बघायला मिळतो. खूप सुंदर आयोजन. आपल्याला बरेचसे खेळाडू इथे नवोदित बघायला मिळाला. काही काहींचा चांगला परफॉर्मन्स, डावखुरा गोलंदाज प्रत्येकाच्या लक्षात राहील. कस्तुब नावाचा तो गोलंदाज काय गोलंदाजी केला, ॲब्सोल्युटली गुड टर्न वगैरे त्याच्याकडे बघायला मिळाला. आणि चेतन मोहितेचं ते षटक, एका षटकात 3 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. ॲब्सोल्युटली गुड वर्क फ्रॉम चेतन. हो हो, गुड बॉलिंग. आज खरोखर खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. मेहराज वॉट अ बॉलिंग वर्क. आतापर्यंत 6 धावा दिल्यात. दुसरं षटक त्याचं मार्गस्थ आहे. टोटली 10 चेंडू टाकले. पहिलं षटक अक्षरशः मॅडन टाकलं. आता षटकात, या षटकात फक्त 6 धावा दिल्यात. शेवटचा चेंडू या षटकातला. गुड बॉलिंग. काय सुंदर क्लास गोलंदाजी केल्या दरम्यान षटक संपलीत 5 आणि 5 षटकाच्या समापनानंतर फलका धावसंख्या 36. बघूया शेवटच्या षटकात किती धाव. जमेची बाजू ही आहे की इथे तुम्हाला अजून देखील गौरव स्ट्राईकवर बघायला मिळतो. कोण हाताळतो शेवटचं षटक. ओके, चला आमचे राजेंद्र मोरे साहेब या. मी किरणांना विनंती करतो की त्यांचा देखील सत्कार करा. या मोरे साहेब या. पहिला तो सत्कार स्वीकारा, कारण इकडे एक वेगळी पद्धत केल्यानंतर मंचावर तुम्ही बसायचं आहे. राजेंद्र मोरेजी या. आणि मी विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून बरेच वर्ष लाल दरवाजाची त्यांनी सेवा केली आहे. याच राजेंद्र मोरे साहेब, हेच प्रेम आमच्या तारापूर प्रेमवर असायला पाहिजेत. या आपण स्थानापन्न व्हा आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. शेबाज आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू. डॉट चेंडू जातोय सरळ सोडल्यानंतर अतिशय सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा सेहबाज. 5 चेंडू उरलेत या इनिंगचे. किती धावा होतात ते बघायचं. संध्याकाळचा गोरज मुहूर्त आहे हा. ओ गुड बॉलिंग. इथे नो बॉल दिलाय. स्टेपिंग आउट, स्टेपिंग केलाय, पुढे गेलाय, पाय नो बॉल दिला गेलाय. 37. फ्री हिट आहे. बघूया फ्री हिटचा फायदा कसा उचलतायत. फ्री हिट आहे. साईड चेंज केलाय. राईट अमोर विकेट मारा करतो. फ्री हिटचा चेंडू आहे. बघूया कशा पद्धतीने होते. कन्वर्ट चेंडू होत नाही. 1 धाव बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. गुड कव्हरिंग, गुड बॉलिंग. खरोखरच मेहराजचं मी मनापासून कौतुक करतो. ज्यापर्यंत मेहराजने गोलंदाजी केलाय. 2 षटकं आणि एकमेव निर्धाव षटक टाकल्या स्पर्धेतलं. आणि दुसऱ्या षटकात 6 धावा दिल्या. टोटली 2 गडी बाद केले त्याने 6 धावा देऊन. 4 चेंडू आहेत. बघूया कशा पद्धतीने नियाज माझगावकर सातत्यपूर्ण आपल्या संघाच्या खेळाडूचं होप्स वाढवताना फक्त 4 चेंडू अजून टोटल टाकायचे आहेत. कशा पद्धतीने काही खेळाडू अजून देखील सांगत असताना एक मोठा लिजेंड क्रिकेटर ज्यांनी पाहिलाय. महाराष्ट्रातले एक देखील असं जिल्हा नसेल की ज्या जिल्ह्यात ते खेळले नसतील. हो हो आहेत निश्चितच. मॅच झालं कोणी जाऊ नका. नाचायचा आनंद आपण मनोमनात पूर्ण करणार. रिव्हर्स स्वीप खेळायला प्रयत्न केला. चेंडू जातो डीप पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी सरफराज चेंडूच्या मागे जातो. 1 धाव बघायला मिळते. बघता बघता दुसरी धाव पूर्ण होते का नाही. 1 धावाने समाधान मानलं. धावसंख्या 1 निवड होते ती 39. मेहराजने आतापर्यंत जेवढे षटकं टाकलेत त्या एकाही मॅचमध्ये 6 खाल्लेले नाही. गुड बॉलिंग. आजच्या दिवसातलं मेहराजचं मनापासून कौतुक करेल. या आमच्या दादूसाहेब पुण्याच्या बाकी गाण्यात इनिंग मॅच संपल्यावर 10 ते 15 मिनिटं आपल्यासाठी गाणे गाणार आहेत. आपण मनमुराद आनंद लुटा आणि पहिली TCPL तारापूर क्रिकेट प्रीमियर गाजवायची आहे. इथे बघ शॉर्ट ऑफ रेंज चेंडू. 1च धाव मिळते का बघ. दुसरी पूर्ण होते का. गुड फिल्डिंग वर्क क्षेत्रक्षक बघायला मिळतात ते. आणि इथे बाकी गडी बाद होतोय. ओके ठीक आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे ना. सांगू करूया आपण. दादूचा पाहिजे का. सुनीता कमलेश रावते.
दुखून येते आणि खूप सुंदर वाक्य त्यांचे ऐकून मला की त्या गायिकेकडून गाणे गाऊन ते घेणार आहेत, त्याची गाणे रिलीज करतील असं मोठा आगळा वेगळा विक्रम करणारा एकमेव गायक आपल्याला पाहायला मिळालाय. ऑफिड गुड वर्क, काय सुंदर काम केलंय. माणसाने पैसे प्रत्येक जण कमवतो, पण त्या पैशाचा उपयोग कसा करावा, गोरगरिबांच्या पाठीशी कसं उभं राहावं हे काम करण्याचं मोठं काम बघितलंय ते दादूसकडनं आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय वसंतजी चव्हाण म्हटलं की एक निश्चितच या भागातलं मोठं व्यक्तिमत्व. दादा म्हणतात, काका म्हणतात की सांगू नका, आपण त्यांच्या जिल्हा परिषदच्या बऱ्याच मोठ्या शाळा आहेत जिथे गोरगरिबांना मदत केल्या. बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल की दांडीपाडा एक तुम्हाला बघायला मिळते. ओके, यस, निश्चितच या. सुमिता रावटे मॅडम, या तुमचा जन्मदिवस आहे. खऱ्या अर्थाने हा दिवस आयुष्यभर प्रत्येकाच्या आठवणीमध्ये राहतोय आणि मी विनंती करतोय, हां थोडा वेळ थांबा, तुम्ही बसा. तुमचा वाढदिवस आहे, आता लोकांना माहिती पडला तर तुम्हाला फोन येतील आणि पार्टीची सोय करावी लागेल. म्हणून सकाळपासून गपचूप बसल्या होता, पण शेवटी लीक होतेच कुठेतरी. हां, म्हणूनच तर भाऊ वाटण्याची बोईसरच्या मार्केटमध्ये गेलेत. आता कळलं का थांबलेत बोईसरला. हां, निश्चितच सांगा कोणाचा वाढदिवस आहे, लग्नाचा असेल तुमचा, प्रत्येकाने आम्हाला सांगा. तुमच्या तानुला बाळाचा असेल तरी आम्हाला सांगा, आपण तो सेलिब्रेट इकडे करणार आहोतच. एक सामाजिक प्रीमियर लीग म्हणून आपण बघत आहात TCPL. आणि आदरणीय वसंतजी काकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. काय आयुष्यामध्ये त्याने केले हो. त्याचमध्ये निवृत्त झाले केंद्रीय कर्मचारी, असंख्य लोकांच्या गळ्यात ते ताईद बनले. त्यानंतर बाकी आज देखील कोणत्या गावाजवळ अडचणी सापडल्या माणसाला मदत करणारा, आणि असंख्य जिल्हा परिषद शाळा आहेत जे बऱ्याच लोकांना माहिती नाही, त्याच्या पलीकडे मदत करून त्या गोरगरिबाच्या शिक्षणाच्या मुलांना मदत करण्याचं काम त्यांच्याकडून सातत्यपूर्ण होते. महेश, आपल्या सगळ्यांना पुढचा चेंडू साखर मुलांना. साखरीमध्ये चेंडू पहिल्या हाताने टटवला, चांगली बॅटिंग इथे बघायला मिळते. एक धाव बघायला मिळते, कारण 41 धावा ह्या तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. आणि यानंतर बाकी पुन्हा रसिक मायबाप प्रेक्षकांना एक मेजवानी बघायला मिळेल. क्रिकेटच्या इतिहासामध्ये न भूत न भविष्य तो हा क्षण प्रत्येकाने कॅमेऱ्यामध्ये कैद करायचा आहे. तो म्हणजे फक्त आणि फक्त तारापूर क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा नवीन फलंदाज स्ट्राईकला आहे, तो म्हणजे शहबाज शेख. अब्सोल्युटली गुड बॅटिंग या फलंदाज देखील आज केलाय. महेश राईट मोर देखील मारा करतोय. पुढे निघाले, डायरेक्ट जातोय गोरूच्या हातामध्ये, डायरेक्ट थ्रो पाहायला मिळेल का. दरम्यान खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट, इकडे खूप चांगलं क्षेत्रक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. निमेश बाणे यांच्याकडनं 2 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. काय रंगतदार लढी, असंख्य मान्यवरांची भेट, जुने क्रिकेटपटू, आताचे मोठे क्रिकेटपटू ज्याने क्रिकेटसाठी घडवलेला इतिहास आहे. प्रत्येकाचं पायदळी पाय मंजळ आणि आपण बघितलं त्याचे मला पाहायला मिळतंय. मोठा फटका खेळलाय केवरच्या रिझनला, चेंडूच्या पाठीमागे आहे डीप कव्हरला पोझिशनला खेळाडू. एकच धाव बघायला मिळते आणि तो खेळाडू तुम्हाला बघायला मिळते तो दीपक नावाचा खेळाडू. इथे बाकी पाहायला मिळतात 3 धावा. 41 धावा तुम्हाला 36 चेंडूमध्ये करायचं आहेत. आजच्या दिवसातला पहिला संघ तुम्ही बघितला, रेड शेप हा संघ क्वालिफाईड झालाय. पहिल्या सामन्यात ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग वर्क त्यांच्याकडनं पाहायला मिळालं, चांगलं क्षेत्रक्षण, चांगली गोलंदाजी, आणि म्हणून तो संघ आज पहिला बघायला. यातील विजेता हा दुसरा संघ बघायला मिळेल. पुढे आले त्यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला सरसवला आहे. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातो, एक धाव बघायला मिळतो आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड बॅटिंग फॉर बोथ बॅट्समन. एका साईडला तुम्ही विचार केला तर साकीर मुल्ला आणि एका साईडला विचार केला साहेबाज हा फलंदाजी बघायला. शहबाज मनापासून मी कौतुक करेल, आजच्या दिवसात सातत्यपूर्ण फलंदाजी त्यांनी आपल्या संघासाठी केलाय. प्रेक्षकांची जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, आणि प्रत्येकाची जेवणाची व्यवस्था, आउटफिट गुड वर्क आणि खूप चांगलं आयोजन तुम्हाला इथे बघायला मिळतंय. एखाद्या गोष्टीला वेळ लागतो आणि ती गोष्टीला वेळ लागण्याचं कारण आमचे यतीन जाधव असतील त्यांना नीटनेटकेपणा लागतो. करायची तर ब्रँड करायची, नुसतं गावगान गोष्ट करायची नाही. एवढं बघायला मिळतं. ओ गुड बॉल, अप्रतिम बघायला मिळतो. चेंडू ऑफस्टनच्या खूपच बाहेर गेला, शफल झाल्यानंतर पेस थोडा कमी केला. इथे बाकी खूप चांगली पंचगिरी आजच्या दिवसात आम्हाला बघायला मिळते. अक्कू आणि निश्चित रोशन यांच्याकडनं धावसंख्या होती ती 6 धावा. उद्याच्या दिवसात किरण जाधव, यतीन जाधव, मनोज सांबा
एका साईडला मग अतुल जाधव, एका साईड तुम्हाला बघायला मिळते कृणाल, असे एका साईडला आकाश मेहर, असे मोठमोठे खेळाडू त्या बघायला मिळणार आहे. 4 खेळाडू त्यांचे पाहायला मिळणार आहेत. आयुष दवणे खूप माहिती आम्हाला चांगली देतात. चेंडू फसलाय, पुढे मारायचं होतं, चेंडू ॲब्सोल्युटली गुड कॅच, अतिशय सुरेख झेल बघायला मिळतो. कॅचेस विन द मॅचेस, कारण ह्या याच्यात 46 धाव खूप आहे. विकेट बाद करत गेला तर मोठा बघायला मिळेल. 41 धावा करायचे, पण कोण विसरू शकतो. 61 धावा, 2दा सुपर ओव्हर. काय क्लास दर्जेदार मॅच बघायला मिळाली. ॲब्सोल्युटली गुड वर्क. प्रेक्षकांनी नांदे भर सौख असं म्हटलं जातं, असं बघायला मिळते. आणि खरोखर एक सुंदर आयोजन. आमचे बॅनर्स ज्याने आम्हाला सपोर्ट केला, जे संघ मला एका साईडला बघायला मिळतात, यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकाला पाहायला मिळतात. एका साईडला 2 बॅटिंग कक्ष निर्माण केले. तो खूप चांगलं षटक हाताळला. आता बाकी नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात ते चला मधुर नावाचा फलंदाज बघायला मिळतो. अगोदरच्या मॅचमध्ये ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग केली. 3 षटकार, 1 सिंगल, 19 धावाची आकर्षक खेळी त्याने आपल्या संघासाठी केली. गौरव, ओ चेंडू पडल्यानंतर वर येतो रायझिंग डिलेवारी. इथे बाकी ॲनल डोनाल्डची आठवण आपल्याला झाल्या. सुरुवातीच्या काळात दक्षिण आफ्रिकेला बंदी घातली होती. बंदी घातल्यानंतर जेव्हा ॲनल डोनाल्ड आला, काय गोलंदाजी केल्या. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग. आज खऱ्या अर्थाने जर बघितलं तर खूप चांगलं क्रिकेट अष्टपैलू खेळ तुम्हाला या गौरवकडनं पाहायला मिळाला. पुनश्च एकदा गौरव, समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो साकिर मुल्ला. रिव्हर्स खेळला. हा एक चतुर फलंदाज बघायला मिळतो. सिंगल डबल रुटेर करण्यामध्ये पडकर अंडरआर्म सातत्य पूर्ण केलं. चेंडू गेला डीप गलीच्या रिझनला. ओ हो गुड शॉट बघायला मिळतो. क्लास दर्जेदार फरक आहे. ॲब्सोल्युटली गुड ऑफ आणि मग केलं जीवनाची संघर्ष काय असते. आहा काय फ्लो केलाय चेंडू, फुलटॉस चेंडू, पण तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. नितीन नावाच्या क्षेत्रकाकडनं बचेंगे तो और भी लढेंगे. काय क्लास बघितलं. शेवटच्या क्षणापर्यंत बघत राहिले. चेंडूला मध्ये टाकलाय. बघा इथून बघा. 1 मिनिट बघतायत मनोजी. या थांबा, हा डिसिजन देतील इकडून. थांबा थांबा. बाकीच्या येऊ नका, बाकीच्या थांबा. काय हो, शाळेचा होमवर्क कर बाळा, उद्या मॅडम बालतील. षटकार नाहीये. गुड कॅमेरा वर्क. आपला कॅमेरामनसाठी टाळ्या मारा. खूप चांगलं कॅमेरा वर्क करायला बघायला. खूप खूप अभिनंदन त्यांचं. बघा अशा आणीबाणीच्या षटकामध्ये आपण बघितलं जातं. खूप चांगले डिसिजन आणि प्रत्येक खेळाडूचं मनापासून मी कौतुक करेल. ज्यापर्यंत सकाळपासून स्पोर्ट्समन स्पीड दाखवत आहेत. फरक धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 15. 6 षटकामध्ये 41 धावा काढायची लो स्कोरिंगची मॅच. आजच्या दिवसांनी पुन्हा दुसरी बघायला म्हणजे 61 धावासाठी काय 2दा सुपरवर खेळलं गेलं. सुपर आणि एका हातात कॅच पकडा, गॉगल मिळवा. महिलांसाठी 2 हातात कॅच पकडा, गॉगल मिळवा. रविवारी बाकी मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळेल. लिजन क्रिकेटची एक महिलांची. ओ गुड वर्क. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, पण खरोखर चांगल्या पद्धतीने मधुराने कन्वर्ट केलं. डॉट चेंडूचा 1 धाव बघायला मिळते. जिथे क्षेत्ररक्षण केलं जाते धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 16 धावा. खूप मोठा प्रतिसाद पहिल्या दिवशी मिळायला येणाऱ्या रविवारचं बघायला. आणि दादूस आल्यामुळे खरोखर दादूसदारांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. काय वेगवेगळी गाण्याने क्षणार्धाचं शब्दांकन करून काय वाक्य बनवतात हो. रिवर्स खेळायचा होता. इथे स्वतः जागी बाद होता. स्वतः देखील हात
त्यात ते निश्चितच स्वतः फलंदाज गोलंदाज महेश भाग्यजी कुठे असेल कृपया या सकाळच्या सत्राला ज्या वायर काढल्या त्या जॉईन करायचे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचे तुम्ही माझी टीम मध्ये येतो आपला गुड बॉलिंग खूप चांगला वेळ टप्पा बघायला मिळतो हलक्या वेळ रुटेड केला एक धातू तुम्हाला पाहायलाच मिळते दुसरी यश त्याचा कॉलिंग आहे हो हो आणि इथे बघता बघता हातातला चेंडू सुटला गेला आणि इथे धावबाचा चान्स घालवला आणि विकेट कोणाची घालवलाय तर मधुऱ्याची भाग्यजी पण मॅच सोडणार ना मॅच सुरू आहे ना काय सुंदर चान्स होता घराला मोठा घडी तंबूत बघितलं असतात निश्चितच झुंज झुंज थंड वारे तुम्हाला बघायला मिळतात भरतीओटीचं काम समुद्राचं मंथन होत असते 6 रन अजून देखील आहेत पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू महेश चेंडू हवेमध्ये आहे चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय दीपक नावाचा आणि इथे बाकी मोठा गडी तंबूत परततोय धावबाचा चान्स मिळाल्यानंतर पाहायला मिळणार काम करायला पाहिजे ह्या आर्द्रतेमध्ये हवेच्या धावा जात नाहीये यानंतर बाकी पुन्हा तुम्हाला एक मधुर आवाज बघायला मिळते आवाजावर सर्वांनी झुमायचं आहे नाचायचं आहे क्रिकेट इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलं गेलंय आणि आपण बघत आहात आता बाकी नियाज माजगावकर नावाचा खेळाडू येतोय परफेक्ट बॅटिंग ऑर्डरवर आलाय कारण त्याला माहिती अशा हवामानामध्ये कशी बॅटिंग करायची आज देखील त्याची रनिंग बिटवीन विकेटमध्ये खूप चांगलं पैकी बघायला मिळते कारण इथे बाकी तुम्हाला कसं खेळायचं आहे ते आपण बघायचं समालोचक एकसाथून कधीच सांगायचं नसतं की कशा पहिले खेळा आणि काय करा दिसते तेच फक्त वर्णन तुम्ही करायचं आहे आणि ॲब्सोल्युटली गुड बॅटर एकदा जोरदार टाळ्या नियाज माजगावकरसाठी असायला पाहिजे ज्यांनी अखंड सेवा केलाय आपल्या संघासाठी 54 वर्ष वय असताना ओ हलक्या बॅटने खेळून काढला एक धाव बघायला मिळते काय रनिंग बिटवीन बघायला मिळते किती क्लासिक दर्जेदार आणि अजून देखील तीच नजर त्यांच्याकडे बघायला मिळते हलक्या हातीने चेंडूवर ढकलल्या गेलं पॉईंटच्या रिझनला एक धाव बघायला मिळते 91 धावसंख्या होती ती 19 आता बागे शहबाज माजगावकर बघायला मिळतो महेश खूप सुंदर गोलंदाजी आतापर्यंत या संपूर्ण इनिंग मध्ये त्याने हाताळलाय महेश राईट मोर विकेट मारा करतात ओहो काय चेंडूला फ्लो केलाय एका पायावर मांडी टेकला चेंडू उचलला युवराज सिंग पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू नियाज माजगावकर यांना चेंडू लागल्यानंतर थर्ड मॅचच्या रिझनला डॉट चेंडू बघायला मिळतो षटक संपलीत ती आता वाटते 3 आणि 3 षटकाचं समापन धावसंख्या झाली ती 26 म्हणजे 18 चेंडू आणि 15 धावा
षटकार नसतात तर वेगळे चित्र बघायला मिळालं असते. पण आजच्या दिवसामध्ये सेहवागकडून कोणी अपेक्षा केली नशी की अशा पद्धतीची बॅटिंग करतो. पण आज जर बघितलं तर खूप सुंदर फलंदाजी आपण त्याच्याकडनं पाहिलाय. इथे बाकी चेंडूला चटवलाय, चेंडू पाहायला मिळतोय 6 धावा. पाहायला मिळते गुड बॅटिंग वर्क, चांगला परफॉर्मन्स आजच्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळते. इथे बाकी पायचीत पकडलं गेलं. बाज माझगावकडनं बघायला मिळाली. आता बाकी कोणी पाहिजे त्याला घाई करा. मेहराज नावाचं वादळ आज फोफावते. उत्कृष्ट गोलंदाजी, गुड बॅटिंग ज्यांच्याकडनं पाहिली तर तुम्हाला बघायला मिळतात. आणि सामना संपला की कोणी जाऊ नका, या आपण धमाल करणार आहोत. 15 मिनिटं 20 मिनिटं आपण नाचणार आहोत जादूच्या गाण्यावरती. माजिद फायटर खेळाडू कक्षामध्ये बसा ना. 3 रनाची पेनल्टी झाली. 1 मिनिट थांबा. माजिद फायटर खेळाडू कक्षामध्ये बसा. नियाज उनको भेजे ना. जातील ते मॅच चालू करा. चला लाईट डेकोरेशनचे इलेक्ट्रिशियन या, आम्हाला लाइटिंग करायचे. मंडप डेकोरेशनचे इलेक्ट्रिशियन या. भागेश या. ओ झेल सोडला इकडे. चला तर आपण बघू धावसंख्या झाली एक नीती 33 धावा. चला पुन्हा दीपक नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. नियास मादगावकर स्ट्राईकला. धावसंख्या झाली 33. विजयासाठी अजून 8 धावा तुम्हाला करायच्या आहेत. आणि इथे जो संघ विजय होईल तो संघ आजच्या दिवसाला दुसरा संघ क्वालिफाईड होईल जो सेमीफायनल संघासाठी. या ग्रुपमधून तो संघ लावून दे. इथे त्रिफळा चीट झाले. शफल होऊन खेळायचं होतं. संपूर्ण श्रेष्ठा ते दाखवला गेला. आज मातबर होते पण यंगस्टार जास्त होते. उद्या बाकी तुम्हाला मोठमोठे मातबर्स करून जे निलेश फायटर संघाकडून असंख्य स्पर्धा जिंकणार, ज्याने आपल्या एका हाती स्पर्धा जिंकून देण्याचं काम करणार असे मोठमोठे खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला तुम्हाला बघायला मिळेल सांबा, एका साईडला बघा धनंजय, एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो मनोज, एका साईडला यतीन जाधव, एका साईडला किरण जाधव, एका साईडला अतुल. असे मोठमोठे खेळाडू उद्याच्या दिवसात तुम्हाला बघायला मिळतील. हे नाही दिसणार, नाही देणार. चला डावखुरे फलंदाज आलेत ते रब्बानी. बघूया रब्बानीला प्रमोट केलंय. अगोदर सामन्याविषयी रब्बानीला प्रमोट केलं होतं. हा लाईट डोळ्यावर येणार ती. यस चला फरक धावसंख्या लागल्यात. ओके चला कॅरी ऑन करा. झाली लाईट बंद झालं. पुन्हा एकदा बघूया. पुन्हा गोलंदाजी हाताळतो दीपक. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग वर्क. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी दीपककडनं बघायला मिळते. रायझिंग डिलिव्हरी बघायला मिळते. पण तेवढ्याच पद्धतीने रब्बानी खेळून काढला. चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण करेपर्यंत 1 धाव बघायला मिळते. आणि एकादशी धावसंख्या होते 34. अजून 13 चेंडू आणि 7 धावची आवश्यकता. काय सुंदर फलंदाजी असतो मला बघायला मिळाले. गौरवचं कौतुक करेल प्रत्येक सामन्यामध्ये. आणि आजच्या दिवसात सर्वात जास्त षटकार कोणाच्या नावावर आहेत तर गौरवच्या नावावरतीच आहेत. पुन्हा दीपक समोर फलंदाज आहे तो मेहराज, ज्याने खूप चांगली फलंदाजी केलाय.
हलक्याने खेळून काढलं. गुड सेन्सिबल क्रिकेट. कक्कल हुशारीने काम केलं की मोठे फटके मारताना फलंदाज सापडतोय. इथे एके धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 35. आता 6 धावाची आवश्यकता. 12 चेंडू आणि 6 धावा. चेतन हा असतो. चेतन ज्याने अगोदरच्या सामन्यात 61 धावा असताना 12 चेंडू 20 धावा असताना 6वं षटक 3 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. काय ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग वर्क त्याने केलं होतं. आणि या सिमेंटच्या विकेटवर अशा पद्धतीची गोलंदाजी टाकणे हे भल्याभल्या जमत नाही. ते काम त्याने करून दाखवलंय. इथे 12 चेंडू आणि 5 धावाची आवश्यकता. 6 माफ करा 35 झाले. 61 विजयासाठी करायचे. पुन्हा चेतन नावाचा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. वाईट जातोय पण काय गोलंदाजी बघायला मिळते. प्रत्येक चेंडू ॲब्सोल्युटली गुड वर्क. आपल्या हाताच्या बोटावर असलेली जादू आज बाकी तो मैदानावर दाखवतो. आणि मातीच्या विकेटवर तर भल्यानं बॉल न लागून देणारा हा गोलंदाज तुम्हाला चेतन मोहिते मॅन फॉर्म लाल दरवाजा हा तुम्हाला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते इथे बाकी पुन्हा चेंडू एकदा वाईड. धावसंख्या 1 निवड. धावसंख्या होती 36. लागलाय. कॅमेरामॅन सांगितलं बॅटीला लागलाय. चला निश्चितच पंचाने डिसिजन मागे घेतलाय. हे एक संकेत असते त्यांचं की दोन्ही हात छातीवर अक्रॉस घेतले की तो डिसिजन आम्ही मागे घेतोय. पुन्हा शोधा. खूप चांगली बॉलिंग चेतन मोहिते. पुढच्या वर्षी खूप मोठी बोली तुम्हाला लागेल. आजचा तुझा परफॉर्मन्स बघताना जर विचार केला तर प्रत्येक गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. काय हो जोरदार टाळ्या असायला पाहिजे. शेन वॉर्न गेला पण आपल्याला तानापूरचा शेन वॉर्न बघायला मिळतोय. काय क्लास दर्जेदार गोलंदाजी. प्रत्येक चेंडू अधिराज्य गाजवतोय. बॅकफुट. हो काय बॉलिंगची धार बघायला मिळते. दुधावरची साय काढावी आणि सायचं लोणी कसं करावं तसं माझ्या षटकामध्ये काय कॉन्सन्ट्रेशन करावं हे पाहायला मिळते. काय क्लास दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू हाताळतोय. हो काय दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते. सिमेंटच्या विकेटवर अशी गोलंदाजी टाकणे मनोज भल्याभल्या जमत नाही. गोलंदाजी हे करू शकतोय. गुड बॉलिंग चेतन मोहिते. व्हॉट अ बॉलिंग. आज खरोखरच जरी संघ तुमचा बाहेर गेला तरी तुमचा हा दबदबा स्पर्धेवर जिथपर्यंत सामना संपत नाही स्पर्धा संपत नाही तिथपर्यंत राहील. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग. 8 चेंडू 5 धावा. ओहो काय गोलंदाजी बघायला मिळते. भूल भुलैया में होया पाटकर. नाचवलं जातंय इथे. बाकी संगीतमय वातावरणात दादू सामाल नाचवतात आणि चेंडूवर बाकी नियंत्रण करताना हा गोलंदाज तुम्हाला नाचवताना बघायला मिळतोय. चेतन मोहिते नावाचा हा जादूगार आज आम्हाला पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली गुड लेग स्पिन गोलंदाजी. इथे बाकी चेंडू जातोय सरळ. एकच धाव बघायला मिळते. दुसरी होती की पाहायचं सुंदर क्षेत्रक्षण होते आणि एका धावाने विचार केला धावसंख्या होती ती 37. आता 6 चेंडू 4 धावा. टाळ्या असायला पाहिजे. काय मॅच बघायला मिळते. गुड बॉलिंग चेतन मोहिते. पुन्हा एकदा तोच धावात आला. रखवाला म्हणून ज्याला म्हटलं जातं. जेव्हा जेव्हा संघ मुसीबतमध्ये फसला तेव्हा रखवाल्याचं काम केलं गेलं आणि हा गोलंदाज बघायला मिळतो. लालबागचा गोलंदाज नव्हे लाल दरवाजाचा गोलंदाज तोच म्हणजे निश्चितच चेतन मोहिते. काय क्लास गोलंदाजी केलाय. 2 षटक का देत नाही असंख्य लोक विचारतात. संघ मालक आहेत त्यांची टीम मॅनेजमेंट आहे तो विचार करतील. 6 चेंडू 4 धावा. घाई करा. चला मित्रांनो सूर्य लयाला गेलाय. इथे बाकी 4 धावा ह्या काढायच्या आहेत. सामना बरोबरीत झाला तर सुपर होईल की नाही होईल सांगू शकत नाही कारण शेवटी प्रकाश होतच नाही आमच्याकडे. गोलंदाज बघायला मिळतोय. आणि इथेच गाडी जायचं नाही कोणी. आमचे लाडके दादू हे आपल्या सेवेसाठी झालेत. खरोखरच त्यांचं मनापासून मी आभार मानेल कारण त्यांचं असलेलं एक नातं आमच्या वसंत काकांशी जगाच्या पलीकडचं एक नातं बघायला मिळते. प्रेमाला उपमा नाही ते देवागंजर. मित्रप्रेम कसं बघायला मिळते. मुलाच्या लग्नामध्ये फक्त बोलवलं आणि आज घराचं नातं त्यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळते. 6 चेंडू 4 धावा.
ओ गुड बॉलिंग आणि इथे विकेट जातोय. मेहराज बाद होता. मेहनतीचं खेळ आणि सांघिक खेळ आपल्याकडे जर दर्जा असेल आणि आपण शेवटपर्यंत विकेटवर राहायला चांगली गोलंदाजी केली तर तुम्ही कशा पद्धतीने सामना विजय होऊ शकता. लो स्कोरिंगच्या मॅच काय टाय होतात, का टफ होतात हे पाहायला मिळालं. ॲब्सोल्युटली गुड वर्क आणि खरोखर गुड कॅप्टनशिप फ्रॉम महेशचं मी मनापासून कौतुक. ज्या पद्धतीने कॅप्टन्सी केला, गोलंदाजी आपण वापरलाय. 5 चेंडू 4 धावा आणि फलंदाज बघायला मिळतो तबरेज नावाचा हा फलंदाज. तबरेज नावाचा फलंदाज. 5 चेंडू 4. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. इथे बघा सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. एकच धाव बघायला मिळते. 4 चेंडू 3 धावा. धावसंख्या होते 37. 38 म्हणजे 4 चेंडू 3 धावा. काय सामना बघायला मिळतो, काय उत्कंठा वाढली जाते, काय स्पर्धा बघायला मिळते, काय स्पिरिट बघायला मिळते. प्रत्येक खेळाडूमध्ये बाकी आपल्या खेळाचं वर्णन त्यांनी करताना प्रत्येकाने आपल्या मैदानामध्ये जी भूमिका पार पाडायची त्या खेळाचं वर्णन त्यांनी केलंय. एका साईडला विचार केला तर ऍक्च्युली खूप ऑलराऊंडर परफॉर्मन्स हा गौरवने केलाय. 4 चेंडू 3 धावा आणि इथे रब्बानी नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. तर थोडीशी मित्रांनो घाई करा, चेंडू दिसायला पाहिजे तुम्हालाच. चला घाई करा प्लीज. 4 चेंडू 3 धावा. काय लो स्कोरिंगची मॅच बघायला मिळते. ओहो हो गुड बॉलिंग तिकडे बघायला मिळते. आता बाकी 3 चेंडू 3 धावा. काय सामना बघायला मिळतोय. रंगतदार अवस्थेत सामना जातोय. तीन चेंडू 3 धावा. गोलंदाज बघायला मिळतो विदित. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. इथे बघा चेंडू काढलाय, चांगला 1 धाव बघायला मिळते. ओहो खो इथे बाकी रब्बानीचा गडी बाद होतोय. आता बाकी 2 चेंडू. ताईत मधुर आवाज ज्याने असंख्य लोकांनी मनभरून कौतुक केलं आणि खरोखर गरिबाच्या ज्या शिकतात त्याच्या पाठीशी जे जे उभे राहिलात असं सर्वांचं आदरणीय व्यक्ती महाराष्ट्राचे लाडके गायक दादूचे गाणे आपण ऐकणार आहोत आणि त्याच्यावर भरभरून आपण नाचणार आहोत. खरोखर खऱ्या अर्थाने त्यांचं प्रेम ज्या पद्धतीने त्यांनी केलंय वसंतदादांची असेल त्यांचं नातं जगा पलीकडे पाहायला मिळते आणि खरोखर या माणसाबद्दल काय म्हणावं. संगीतातला उच्च दर्जाचा असल्या त्यांचा आवाज भरभरून कौतुक केलं. आता पुन्हा एकदा तुम्हाला सरफराज बघायला मिळतो. 2 चेंडू 2 धावाची आवश्यकता. काय मॅच जोरदार टाळ्या मारायला पाहिजे. रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. व्हॉट तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग. का प्रत्येकाचं लक्ष पहिल्याच दिवशी म्हणजे विचार करा की कशा पद्धतीच्या टीम आहेत. आता 1 चेंडू आणि 1 धावा. काय सामना रंगतदार अवस्थेत गेलाय. तीच पुण्याची तिथं कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. आहा काय सुंदर मॅच बघायला मिळते. मी म्हटलं ना की तुमच्याकडे दर्जा असेल, बॉलिंगचा क्लास असेल, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना असेल तिकडे बघायला मिळते. काय सुंदर मॅच बघायला. गुड बॉलिंग. याच गोलंदाज पुन्हा एकदा मी कौतुक केलं विदित. चेतन पाटीलचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. किती धावा दिल्या होत्या चेतन पाटीलने. फक्त 2च धावा. ॲब्सोल्युटली गुड मॅच. चेतन मोहिते जेवढं कौतुक करा. 1 चेंडू 1 धाव. प्रत्येकांची लक्ष बघा. क्षेत्र शॉर्ट मिडॉन शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तुम्हाला बघायला मिळते. आणि कोणीही मध्ये जाऊ नका. जिथपर्यंत सामना फिनिश होत नाही तिथपर्यंत कोणीही मध्ये जायचं नाही याची कृपया नोंद घ्या. शेवटचा चेंडू फलंदाज आहे तो तबरेज आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो विदित. शेवटचा चेंडू 1 चेंडू 1 धावा. बघूया कशा पद्धतीने व्हायला बघते. आजच्या दिवसाला शेवटचा चेंडू हा पाहायला मिळतोय. ओ अशा पद्धतीने माजिद
माजिद फायटर सामना जिंकतोय आणि आजच्या दिवसातला दुसरा संघ आम्हाला पाहायला भेटतो. लाईट लावा प्लीज आणि आपण जाऊन आहोत. एक मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायचं बघूया.